माझ्या सर्व लठ्ठ असलेल्या मित्र आणि मैत्रिणींनो, वजन कमी करायचं म्हणून व्यायाम करताय का? मग आजची ही रील नीट बघा. वजन कमी करायचं आहे म्हणून व्यायाम सुरू करताय, 15-20 दिवस 1 महिना व्यायामही केला, वजनाच्या काठावर पुन्हा उभे राहिलात, वजन हललं नाही आणि मग व्यायाम सोडून दिला. कारण व्यायामाने जर वजन कमी होत नसेल तर व्यायाम करून काय फायदा? बरोबर आहे? चूक. व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी नसतो. आपली लंगची कपॅसिटी, आपली हृदयाची पंपिंग कपॅसिटी कमी होत जाते, ती स्लो डाऊन व्हावी म्हणून व्यायाम असतो. म्हणजे मग आपलं वय झाल्यानंतर आपल्याला आपले रुटीनचे कामं करताना दम लागणार नाही, धाप लागणार नाही. आपले हाडं, स्नायू वयानुसार कमी कमी होत असतात, हे टिकावेत म्हणून व्यायाम असतो. म्हणजे मग आपल्याला वयानुसार गुडघे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, उठबस करणे, चालता फिरता येणे याला अडचण येणार नाही. तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालं असं तुम्हाला वाटतंय, तुमचे हॉर्मोन्स बिघडलेत असं तुम्हाला वाटतंय, व्यायाम करायला लागलं की मेटाबॉलिझम आणि हॉर्मोन्स दोन्हीही इम्प्रूव्ह होतील, मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होईल. शिवाय व्यायाम केल्याने क्रेविंगसुद्धा कमी होतात, झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, सटॅटी हॉर्मोन्स रिलीज होतात आणि पुन्हा क्रेविंग्स कमी होतात. सो व्यायामाने डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्याला आपली भूकही कंट्रोल ठेवता येते. बघितलेत किती फायदे आहेत व्यायाम करण्याचे. मग फक्त वजन कमी होत नाही म्हणून इतके सारे फायदे सोडून देणं आपल्याला परवडणार आहे का? सोडून द्या त्या वजनाला. वजन व्हायचं तेव्हा होईल कमी, पण ॲटलिस्ट हे फायदे तरी आपल्याला मिळतील. आपली हार्ट हेल्थ, बोन, मसल, जॉईंट चांगले राहतील, भूक कंट्रोलमध्ये राहील, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होईल, हॉर्मोनल हेल्थ इम्प्रूव्ह होईल. इनडायरेक्टली वजन कमी व्हायला मदतच होणार आहे. फक्त हे बेनिफिट शॉर्ट टर्म नाही आहे, लाँग टर्म बेनिफिट्स आहे. सो थोडीशी तुम्हाला वाट बघावं लागेल, थोडासा पेशन्स ठेवावा लागेल. चला मग रील फॉरवर्ड करा, शेअर करा. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.